मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 3 महिने लोटलेले आहेत। त्यानंतर आज या प्रकरणातली पहिली तारीख जी आहे त्या ठिकाणी झालेली आहे। धनंजय देशमुख जे संतोष देशमुखांचे बंधू आहेत आपल्या सोबत आहेत। धनभाऊ काय सांगाल, आज पहिली तारीख होती, काय एकंदरीत कोर्टामध्ये कार्यक्रम झाला? आरोपीच्या वकिलांना ज्या काही गोष्टी पाहिजे होत्या त्या संदर्भात त्यांनी अर्ज दिलेले आहेत आणि त्या अर्जाची पूर्तता करण्यासाठी 26 तारखेपर्यंत वेळ घेतलेला आहे। त्या अनुषंगानं 26 तारखेला उज्ज्वल निकम साहेब इथं स्वतः येणार आहेत आणि त्याआधी 18 तारखेला जी काही कोर्ट ट्रान्सफरचं जे काही ॲप्लिकेशन आहे त्यावर सुद्धा ॲक्शन होणार आहे, चर्चा होणार आहे। तर अशा पद्धतीनं आजचा हा विषय झालेला आहे, आज सुनावणी झालेली आहे। न्यायालयाकडून जे मुख्य फिर्यादी आहेत त्यांना देखील काही विचारणा केलेली होती, काय नक्की विचारणा केली आणि काय पुढचं एकंदरीत असणार आहे? नाही, वकील साहेबांना त्यावर व्यक्त झालेले आहेत, वकील साहेबांनी त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे, त्याबाबत मी काही बोलणार नाही। जी काही पुढची तारीख आहे तिथपर्यंत आपल्याला जे काय द्यायचं आहे आपल्याला उत्तर किंवा जे काही करायचं आहे ते त्या संदर्भामध्ये वकील साहेबांसोबत चर्चा करून आम्ही ते मांडू। आरोपी देखील VC द्वारे उपस्थित होते, त्यांनी काय त्यांना काही वकिलांनी किंवा न्यायाधीशांनी काही विचारणा केली का? नाही, मी साईडला बसलो होतो, मी काय मध्ये कोर्टामध्ये जाऊन बसलो नव्हतो, मी साईडला बसलेलो होतो, त्यामुळे मला त्याविषयी त्यांना विचारणा करावं लागेल। आपण पाहतो या ठिकाणी हे धनंजय देशमुख आणि कोर्टामध्ये आज सुनावणी झाली, पहिली सुनावणी पार पडली आणि या दरम्यान त्यांची ही प्रतिक्रिया समोर आली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।